नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोला कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण डाळिंब ह्या विषयावर संवाद चालू केला आहे. तोही कमीत कमी खर्चात आणि अत्यंत दर्जेदार पद्धतीचं डाळिंब आपलं कसं येईल ह्या विषयावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. पाठिंबाच्या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण पानगळ कशी करावी, विश्रांती पिरियडमध्ये आपण काय काम करावं, आंबेबहार, मृगबहार आणि हस्तबहार कोणकोणत्या महिन्यात घेतात ह्या विषयावर आपण संवाद साधला. आता नैसर्गिक ताण अत्यंत चांगल्या पद्धतीनं बसला पाहिजे आणि त्यात पानगळ कशी करता येईल ह्या विषयावर आज आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. आपण जानेवारीच्या एंडच्या दरम्यान आपण बागेची मुख्य छाटणी घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या अगोदर विश्रांतीच्या पिरियडमध्ये जे काम करायचं त्या विषयावर आपण संवाद साधतोय. डाळिंबाला एका वेळी फळं आणि फुलं ही व्यवस्थित येण्यासाठी एक विशिष्ट कालावधीमध्ये आपल्याला त्याला विश्रांती द्यायचं असतं. पाणी आपण त्या पद्धतीने तोडायचे असतात. त्या पद्धतीने आपण पानगळ करून घ्यायचे असते. ते कोणत्या आणि कशा वेळेबरोबर करायचं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जर आपली हलकी जमीन असेल तर आपल्याला किमान 30 ते 35 दिवस बागेचं पाणी बंद करायचं आहे. त्या पाणी बंद केलेल्या पिरियडमध्ये आपण कोणत्या फवारण्या करायच्या ह्या पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये आपण संवाद साधला आहे. जर जमीन आपली चांगली असेल, भारीतली असेल तर जवळजवळ 40 ते 45 दिवस आपल्याला बागेचं पाणी बंद करायचं आहे. ह्याच बंद असलेल्या पाण्याच्या पिरियडमध्येच बागेची नैसर्गिक वाढ होऊन किमान 60% बागेची वाढ आपोआप थांबली पाहिजे आणि थांबल्यानंतर बागेची पानगळ सुद्धा व्हायला पाहिजे, जेणेकरून पाण्याचा ताण बसल्यामुळे ती बागेची पानगळ होऊन जाईल. इथरेलनं पानगळ सुद्धा करतो आपण, परंतु इथरेलनं पानगळ केली की बाग शेंड्याला जादा फुटते आणि शेंड्यालाच फळ लागण्याची शक्यता असते किंवा जी तगारे निघतील ना त्यातून कळीऐवजी नवीन फुटी जास्त निघण्याची शक्यता असते. ह्यासाठी पाण्याचा ताण देऊन नैसर्गिक पानगळ एक 60% व्हायला पाहिजे आणि अशी 60% जर पानगळ झाली आणि मग आपण इथरेल आणि DAP म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी 400 ml इथरेल आणि DAP एक 400 ते 500 ग्रॅम टाकलीनं जर अशी फवारणी केली तर बागेची पानगळ चांगली होते. अशी पानगळ करून घेतली तर बघा 60% पानगळ आपोआप व्हायला पाहिजे. राहिलेली 40% पानगळ आहे ती आपण इथरेलनं फवारून घ्यायची आहे, म्हणजे ते नैसर्गिक ताण त्याला बसला आणि ज्या फुटी निघतील त्या अत्यंत चांगल्या फलधारित फुटी आपल्याला निघतील. छाटणी कशी करायची या विषयावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न करूया. पण योग्य आणि नैसर्गिक ताण देऊन पानगळ जर आपण नाही केली आणि फक्त इथरेलच्या भरोशावर जर आपण थांबलो तर निघणाऱ्या ज्या फुटी असतात नंतर छाटणी केल्यानंतरच्या त्या वांज निघण्याची शक्यता जास्त राहते. ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, नैसर्गिक ताण पाणी देऊन निर्माण करायचा, पाणी न देता निर्माण करायचा. त्यात 60% पानगळ झाली पाहिजे. नवीन तगारे निघाले असतील तर ते काढून घ्यायचे, त्याची सुद्धा शक्यतो पानगळ होईल. अशा पद्धतीचं पाणी नियोजन इथून पुढच्या जानेवारीच्या एंडपर्यंत करण्याचा प्रयत्न करा. मग इथरेल आपण जानेवारीच्या 15 ते 20 तारखेच्या दरम्यान आपण इथरेल देऊया, म्हणजे बरोबर ते फळाची छाटणी घेण्यासाठी आपल्याला जानेवारी एंडला आपण त्याची फळाची छाटणी घेऊ. त्या पद्धतीनं आपण इथून पुढचा काळाचा संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. सेटिंग चांगली होण्यासाठी इथरेलची फवारणी घेतल्यानंतर मगच आपण सेटिंग ह्या विषयावर त्याची छाटणी कशी घ्यायची आणि त्या विषयावर आपण नंतर बोलण्याचा प्रयत्न करूया. बागायतदार बंधू, डाळिंबाची सुद्धा द्राक्ष बागेप्रमाणेच अत्यंत कमी खर्चात शेती करता येते. खूप कमी पैसे लागतात. हल्ली डाळिंब बागायतदारांचा सुद्धा खूप खर्च वाढला आहे. पेरू बागायतदारांचा खर्च वाढला आहे. आंबा बागायतदार सुद्धा विनाकारण स्प्रे घ्यायला लागलेत. डाळिंब हे तसं झेरोपॅथिक प्लांट आहे. झेरोपॅथिक प्लांट म्हणजे अत्यंत कमी पाण्यात त्याला काटे असतात. काटे जिथून येतात ना ते पर्णरंध्र असतात आणि सूर्यापासून त्या पर्णरंध्राचं बचत करण्यासाठी काट्यांची संख्या जास्त असते. म्हणून दुष्काळी पट्ट्यात जे झाडं झुडपं असतात ना त्यांना काटे जास्त असतात. कशासाठी, त्या पर्णरंध्रातून काटे बाहेर आले की पर्णरंध्रांची संख्या कमी व्हावी ह्यासाठी. त्यातलंच डाळिंब हे एक पीक आहे, त्याला पाणी खूप कमी लागतं.
त्या पिकाला सुद्धा कशा पद्धतीनं पाणी द्यायला पाहिजे या विषयावर आपण नेहमी इथून पुढच्या काळात वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. पण कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनं काढण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.